आरक्षण सरकारनं केलं होतं, ज्याला आधीपासूनच तुम्ही विरोध करत होता, त्याला आता आव्हान दिलेलं आहे. ते होणारच होतं, अपेक्षितच होतं. देवेंद्र फडणवीस आबाचे शिष्य आहेत, ते करणारच होते. ते एका हाताने देत असते आणि दुसऱ्या हाताने लगेच घेत असते. पहिल्यापासून जे त्यांची चाल आहे तीच मराठ्यांनी यावेळेस ओळखली. म्हणून आमचं जे हक्काचं आरक्षण मराठ्यांनी पण घेईल आणि सगळे सोयीच्या अंमलबजावणी ते घेतल्याशिवाय सुट्टीच नाही, हे अपेक्षित आहे मराठ्यांना. म्हणूनच मराठा यावेळेस सावळे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा आयोग जो आहे अध्यक्षपदाची नेमणूक चुकीची असल्याचा देखील याचिकेमध्ये आरोप करण्यात आला. तो काय करू शकतो? देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात मांडल्याच्या नंतर आजूबाजूला जे सुगंधी अगरबत्त्या त्यांच्या भोवती होत्या, जे पुऱ्या भ्रष्टाचारानं भरबाटलेल्या, ते करू शकतात काय? हे नाहीत का यासाठी त्यांच्या लावायच्या? तर प्रामाणिकपणे लोकशाही प्रमाणे आंदोलन करणाऱ्याच्या पाठीशी या साईडला लावल्या जात्या, इड्या लावल्या जात्या, आजूबाजूला त्या का सुगंधी अगरबत्ती आहेत काय? हे सत्तेची याला गैरवापर म्हणते आणि मराठीविषयी द्वेष याला म्हणते. आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये ठासून मारलेला फक्त ते आता माझ्या समाजावरची माझी निष्ठा आहे, त्यामुळे ते त्यांचे पुरे विचार, पोटातले सगळे द्वेष बाहेर पडला. फक्त माझ्या समाजावरच्या निष्ठेमुळे बाहेर पडला, नसता समाज हमेशा कसं राहिला असता. आता 10% लढा कोर्टात गेल्याने ह्याला जबाबदार आता सरकारच आहे का? म्हणजे तुम्हाला जी शंका होती, दुसरं कोण नाही. बळच लादवणं, एखाद्या सामान्य जनतेवरती जाणून बुजून लादवणं. भोळी जनता, मराठा समाज हा गोळा, विश्वास ठेवायचा, पण द्वेष यांच्या मनात आहे हे त्यांच्या लक्षात नव्हतं मराठा समाजाचं. त्यांना चेहऱ्यावर फक्त चांगलं वाटायचं, तो गोड गोड बोलतो आणि खूप चांगला आहे. पण द्वेष ज्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आला, हा विचित्र माणूस आहे, ही एक सामान्य मराठा समाजासाठी मी लढतो आणि त्याच्यासाठी एका रात्रीत ठरतं 56 आमदारांकडून आणि सकाळी विधानसभेच्या अध्यक्ष म्हणजे एसआयटीला मंजुरी आणि त्या तातडीनं गृहमंत्री लगेच म्हणजे त्याची अंमलबजावणी केली जाईल. आणि मराठ्यांच्या पोरांच्या विरोधात चढाई करायसाठी रात्रीतून मराठ्यांचेच आमदार, मराठ्यांचेच मंत्री तयार केले आणि ते पण आमदार लाज नसल्यासारखं मराठ्यांच्याच पोरावरती लगेच चाल करून सुद्धा स्वतःच्या नेत्यासाठी निघाले, पण जातीसाठी पुढं नाही झाले. हे होणार आहे आणि मराठ्यांनी हे ओळखलं. बघूया कितीपर्यंत आणि शांत चित्ताने बघतोय कोण कोण किती माती उकळीतोय पायाने, हे आम्ही बघतोय. ह्या जयश्री पाटील आहेत ह्याच? हो, ते त्यांचे शिष्य आहेत. ते खूप हुशार लोक आहेत, हुशार माणसाचे हुशार लोक आहेत. ठीक आहे, थँक्यू. थोडा 1-2 मिनिट थांबला.